वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, तब्बल 2 वर्षाच्या एका खूप त्रासदायक परिस्थितीतून त्याला पार पाडून आज भगवान श्रीरामकृष्णांची जन्मजयंती आपण उत्साहाने साजरी केली। सकाळपासूनच आपण सर्व लोक सेवा करत आहात, भजनाचा आनंद घेत आहात। सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक उत्साह आणि आनंद स्पष्टपणे बघायला मिळतोय। आपण काही भगवान श्रीरामकृष्णाच्या संदर्भात चिंतन करणार आहोत। माझं वक्तव्य मी आपल्या पुढे ठेवीन त्याच्या आधी एक छोटीशी आणि महत्त्वाची सूचना देऊ इच्छितो दीक्षेच्या संदर्भात, आणि मग आपण आपल्या वक्तव्याकडे जाऊया। रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे उपाध्यक्ष परमश्रद्धेय स्वामी गौतमानंदजी महाराज पुण्याला दीक्षा देण्याकरता येत आहेत, आणि 9 एप्रिल या रोजी पुण्याच्या बाहेर असलेले जे भक्त आहेत त्यांना ते दीक्षा प्रदान करतील। तर आपल्यापैकी ज्या लोकांची दीक्षा झालेली नाही आहे, दीक्षा घ्यायची इच्छा आहे, आपल्या घरात कोणी असं असेल किंवा आपले मित्रमैत्रिणी कोणी असतील तर त्यांना आपण हे सुचवू शकता। पुस्तकं वाचायला सांगा आणि त्याचं पुढचं मार्गदर्शन इथून देण्यात येईल। पुण्याला राहायची सोय पुणे मठाने ती जबाबदारी घेतलेली आहे। तर या सूचनेनंतर आपण पुन्हा आपल्या आजचा जो एक शुभ दिन आहे, आपले आध्यात्मिक आदर्श भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्या संदर्भात काही चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। आपण आत्ताच बघितलं की सकाळपासून आपण सर्वजण लोक खूप व्यस्त आहात, आणि अर्थातच त्याचे 2 कारण आहेत। एक तर भगवान श्रीरामकृष्ण हे आपले आदर्श आहेत, आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आहेत, आणि त्यांचा आज आपण जन्मजयंती साजरी करत आहोत। आणि विशेष करून 2 वर्षापासून आपण एका प्रकारे एका खूप वेगळ्या परिस्थितीतून जात होतो, आणि आता असं वाटतंय की ठाकूरांच्या कृपेने ती परिस्थिती आता पूर्णपणे जवळपास गेलेली आहे। एक प्रश्न ज्याला घेऊन मी आजचं वक्तव्य आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण भगवान श्रीरामकृष्णांचं जे प्रणाम मंत्र म्हणतो, स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः, या प्रणाम मंत्रामध्ये अवतार वरिष्ठाय हा शब्द उच्चारला गेलेला आहे, किंवा स्वामीजीने हा प्रणाम मंत्राची रचना केलेली आहे, तर अवतार वरिष्ठ हा शब्द वापरला आहे। आता अवतार वरिष्ठ हा शब्द वापरल्यानंतर आपल्यासारख्या सामान्य बुद्धीच्या लोकांच्या मनामध्ये तरतम येतच, कितीही आपण प्रयत्न केले। तरतम हे करण्याची आपली ही जी मानसिक वृत्ती, हीच आपल्याला आपलं जीवत्व सांगत असतं। हा मुलगा
त्या मुलापेक्षा 2 इंचांनी उंच आहे, झालं तरतम. माझ्या मुलाला त्यांच्या मुलापेक्षा 3 मार्क जास्त मिळाले. ही मानवी दोष आहे हा, याला काही करू शकत नाही. तरतम काही गोष्ट झाली की त्याला आपण एक कंपॅरिझन करण्याची ही आपली वृत्ती असते. आणि जेव्हा आपण या श्लोकाकडे जातो, अवतार वरिष्ठाय, वरिष्ठ म्हटल्यानंतर लागलीच आपल्या डोक्यामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की आणि काही काही आपण भक्तीच्या उद्रेकामध्ये असं पण म्हणतो की बाकी सगळ्या अवतारांपेक्षा आमचे श्रीरामकृष्ण फार उंच आहे बरं. त्यात आपल्या गुरुपती भक्ती असली पाहिजे. पण विशेष करून जेव्हा आपण अवतारांच्या संदर्भात पहा, संत आणि अवतार यांच्यामध्ये एक खूप एक अंतर असतो. अवतार म्हणजे अवतरती इति अवतार, म्हणजे जे एक अनंत दयेपोटी जे जन्म घेतात मनुष्य रूपाने आणि अनंत दुःख सोसतात, ते असतात अवतार. आणि संत कोण? संत सुद्धा खूप कष्ट सोसतात, पण त्यांचा प्रवास खालून वरती असतो. आपल्यासारख्या साधारण साधकाला अवतार आणि संत हे दोन्ही वंदनीय आहेत. पण जेव्हा अवतार वरिष्ठ, आजचा जो प्रश्न समजून घ्या बरं व्यवस्थित, म्हणजे समजून घ्यालच तुम्ही, की जेव्हा अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः असे हे जे उद्गार स्वामीजी काढतात, तर तेव्हा त्यांच्या मनामध्ये भगवान रामकृष्ण म्हणजे काही प्रभू रामचंद्रांपेक्षा, भगवान श्रीकृष्णांपेक्षा, बुद्ध ख्रिस्त यांच्यापेक्षा काहीतरी खूप म्हणजे एक तरतम या दृष्टीने म्हटलेलं नाही आहे. भगवान श्रीरामकृष्ण स्वतः म्हणतात आपल्या वचनामृतमध्ये की ईश्वराची इति करता येत नाही. ईश्वराची इति कधी करता येत नाही. आणि अजून काय म्हटलंय काशीपूर लक्षात घ्या. आपण सर्वजण सुज्ञ साधक आहात, सर्वांचं वाचन आहे, मला पूर्ण विश्वास आहे. आणि मला कुठेतरी असे वाटतं की भगवान श्रीरामकृष्णांचं काशीपूरचा एपिसोड आणि स्वामी विवेकानंदांच्या पहिल्या 3 भेटी याच्यावरती जर आपण पूर्ण मन एकाग्र केलं ना, आपल्याला सगळ्या गोष्टी अध्यात्माच्या सगळ्या बेसिक्स इतक्या क्लिअर होतील की बस रे बस. पण ते वाचन आणि चिंतन करायला खूप एक धीर आणि एक ज्याला म्हणतो की बौद्धिक कसरत पण असते. असो, तर काशीपूरची ती घटना की जिथे शेवटी भगवान श्रीरामकृष्ण स्वतः म्हणतात, जेव्हा स्वामी विवेकानंदांना तेव्हा त्यांच्या मनात एक शंका उपस्थित होते, तेव्हा काय म्हणतात की अरे नरेंद्र, तुला अजूनही संदेह आहे? मी तुला सांगतो की जे त्रेतायुगमध्ये राम झाले, जे द्वापरमध्ये कृष्ण झाले, तेच या शरीरामध्ये रामकृष्ण म्हणून जन्माला आलेत. हे मी मुद्दाम हे सगळे कोट का करत आहे की अवतार वरिष्ठ जे स्वामीजींनी शब्द उद्गारले आहेत ते तरतम किंवा कंपॅरिझनच्या दृष्टीने नव्हे. ईश्वराची इति करता येत नाही आणि ठाकूर स्वतः म्हणालेत की या शरीरामध्ये ते सगळं आहे. मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो की ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणताय की तरतम नाही केलं आहे स्वामीजींनी, तर मग कोणत्या दृष्टीने त्यांना अवतार वरिष्ठ म्हटलंय? त्याचा उलगडा आपण काही दृष्टांताच्या माध्यमातून आणि त्याचं एक एन्फॉर्मॉलॉजिकल स्टडी करून, ज्याला म्हणतात तसं करून बघण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिलं आणि सोपं कारण, आणि जिथे आपण मात खात असतो साधारण जीव, की स्वामीजींना भगवान श्रीरामकृष्ण हे चरित्र अत्यंत प्रिय होतं. आणि प्रत्येकाला आपले गुरु हे प्रिय असतात, तर असले पण पाहिजे. पण आपल्यामध्ये आणि स्वामीजींमध्ये काय अंतर आहे की जेव्हा आपण एखादी व्यक्तीच्या प्रेमात पडतो, तर ऑटोमॅटिकली निसर्गतः इतरांना आपण रिजेक्ट करतो. मला असं वाटतंय की काहीतरी मानसशास्त्रीय दृष्टीने काहीतरी महत्त्वाचं बोलतोय बरं. हे मानवीय दोष आहे, पुन्हा सांगतोय. हे कोणाचा वैयक्तिक दोष मी सांगत नाही, हा दोष माझा पण आहे. आपण साधक आहोत.
की जेव्हा एक उदाहरण घेऊया की एक आई आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलाला किती प्रेम करते, पण ते तिचं सगळं प्रेम त्या बाळावरती असतं आणि ऑटोमॅटिकली निसर्गतः इतर जे बाळ असतात किंवा लहान मुलं असतात ते तिला तितके प्रिय नसतात. हा आहे एक मायावी प्रेम, जे मायाच्या जाळ्यामध्ये अडकणारं प्रेम आहे. तर स्वामीजींचं जे प्रेम होतं ठाकूरांवरती, अर्थातच ते शुद्ध प्रेम होतं, पण आपण ठाकूरांना प्रेम करतो तेव्हा कुठेतरी आपल्या मनामध्ये इतर अवतारांवरती तितकं प्रेम जन्माला येत नाही. पण नरेंद्रनाथांचं तसं नव्हतं आणि हेच मी सांगू इच्छितो की अवतारांची जी स्वामीजी स्वतः अवतार होते, शिवाचे अंशावतार होते ते. तर ते जेव्हा म्हणतात की माझं ठाकूरांवरती खूप प्रेम आहे, तर त्यांचं इतर अवतारांवरती सुद्धा तितकंच प्रेम होतं. त्यांच्या प्रेमामध्ये अशी तुलनात्मक गोष्ट नव्हती. या अर्थाने ठाकूर अवतार वरिष्ठ आहेत. मी पुन्हा सांगू इच्छितो की आपण प्रेम करतो, पण आपण ज्याला प्रेम, आपले जे प्रेमास्पद असतात त्याच्यावरती आपलं मन इतकं एककेंद्रित होऊन जातं की दुसऱ्या गोष्टी निसर्गतः त्यांचा आपण एका प्रकारे ते निग्लेक्ट होऊन जातात. करतो मुद्दाम असं माझं म्हणणं नाहीये, पण ते होऊन जातात. पण स्वामीजींचं प्रेम तसं नव्हतं. त्यांचं प्रेम, जितकं प्रेम त्यांचं ठाकूरांवरती होतं तितकंच प्रेम इतरांवरती सुद्धा होतं. म्हणजेच स्वामीजींना ते प्रिय होते म्हणून त्यांनी ते अवतार वरिष्ठ म्हटलंय, पण नकारात्मक दृष्टिकोनाने नव्हे. हा झाला पहिला एक पॉइंट. दुसरा अतिशय महत्वाचा की भगवान श्रीराम कृष्णांनी युगधर्म स्थापित केलं. या युगाकरता जे काही योग्य धर्माचं आचरण करता येईल अशा पद्धतीने धर्माची मांडणी केली. आता प्रभू रामचंद्रांनी सुद्धा केली, भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा केली. तर त्या युगाकरता ते योग्य पद्धती होत्या. उदाहरणच घेऊया, प्रभू रामचंद्रांनी रावणाचं मर्दन केलं. आता त्यावेळेस रावण किंवा तत्सम प्रवृत्ती इतक्या कमी संख्येत असायचे आणि लोक अत्यंत सज्जन असायचे. असे रावण ज्याला म्हणतो की गल्लोगल्ली नसायचे, आणि एका रावणाचं मर्दन केलं तर संपूर्ण समाजामध्ये धर्म नैसर्गिकतः स्थापित व्हायचं. म्हणजेच त्या युगाची ती आवश्यकता होती की जे दुष्ट लोक आहेत, जे धर्माचं आचरण करत नाही, जे इतरांना त्रास देतात, त्यांचं मर्दन केलं पाहिजे. आणि हीच गोष्ट द्वापर युगाच्या भगवान श्रीकृष्णांवरती सुद्धा लागू पडते. त्यांनी सुद्धा कंस, चाणूर आणि हे सगळे कौरवांचा नाश केला. तर ते त्या युगाकरता ते प्रयोजनीय होतं म्हणून त्यांनी तसं केलं. पण आता जर आपण विचार करूया की हा जो युग, ज्या युगामध्ये तुम्ही आणि मी जगत आहोत, तर या युगामध्ये सुद्धा दुष्टांचं मर्दन हे अपेक्षित आहे का? अपेक्षित असतं तर तसं भगवान श्रीरामकृष्णांनी केलं असतं, पण त्यांनी तसं केलं नाही. मग त्यांनी काय केलं? आपण बघतो की या कलियुगामध्ये तर म्हणजे जसं रावणाचं मर्दन केलं आणि कंस आणि चाणूरचं मर्दन केलं, तर इथे तर गल्लोगल्ली सगळ्या दूर रावण आणि कंस आणि चाणूर आहेत. किती किती लोकांना संहार करायचा. तर श्रीरामकृष्णांनी युगधर्म स्थापित करण्याकरता काय केलं की अशा दुष्ट लोकांच्या, त्यांच्या हृदयाचं परिवर्तन करणे. हा हे फार महत्वाचं आहे बरं. कलियुगामध्ये दुष्टांचं किंवा जे लोक एका प्रकारे थोडे विधर्मी आहेत, त्या विधर्म्यांचं त्यांनी काय केलं? त्यांचं मर्दन नाही केलं, त्यांचं हृदय परिवर्तन केलं. आणि ते हृदय परिवर्तन कसं केलं याचं एक ज्याला म्हणूया की एक बेस्ट उदाहरण तर आपलं गिरीशचंद्र घोष. आता एका अर्थाने बघितलं तर गिरीशचंद्र घोषचा विश्वास खूप होता, पण त्यांची जी चरित्राची ठेवण ही
अत्यंत हलक्या दर्जाची होती. पण कसं भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांच्या मनामध्ये परिवर्तन आणलं बघा. अनंत प्रेम, अनंत धीर आणि अनंत सहानुभूती. हा, हे 3 शब्द लक्षात घ्या. अनंत प्रेम, अनंत धीर, अनंत सहानुभूती. कधी पण गिरीशचंद्र घोष त्याने म्हटलं नाही की तू तुझ्या या वाईट सवयी सोडून दे. कधी नाही म्हटलं. कालीपद घोष नावाचं अजून एक व्यक्तिमत्व होतं आणि ते सुद्धा गिरीश घोषच्या तोडीच होतं. म्हणजे पहिला संवाद तर इतका ज्याला म्हणतो की खतरनाक आहे. म्हणजे हे जे कालीपद घोष त्यांना भेटायला आले तर त्यांना विचारतात की काय तू काही नशा करतो का? म्हणे हो. तुमच्याकडे आहे का? ठाकूरांना विचारतो कालीपद घोष. म्हणे हो, माझ्याकडे अशी आहे दारू की तिचा नशा आयुष्यभर उतरत नाही. म्हणे देशी आहे की विदेशी आहे? हे सगळे संवाद आपल्याला वाचायला मिळतात. तर ठाकूर म्हणतात शुद्ध देशी आहे, आयुष्यभर उतरणार नाही. आणि त्यांच्या तर ते स्पर्श करतात आणि स्पर्श केल्यानंतर काय घडून येतं, डोळ्यात नुसतं अश्रू वाहतात. तर माझं म्हणण्याचा अर्थ काय, अजून एक उदाहरण छोटंसं घेऊया, फार बोलकं आहे. आपण सर्वांनी वाचलं असेल, योगिनमा नावाच्या एक भक्त ठाकूरांकडे नेहमी यायच्या. फार कमी वयामध्ये त्यांना वैधव्य प्राप्त झालं होतं आणि अशी ही विधवा बहीण सारखी सारखी बाहेर ठाकूरांच्या भेटीला जाते, त्यांच्या भावाला हे मान्य नव्हतं. समाज काय बोलेल आणि त्यावेळेस तो बंगाल भयंकर तिथे म्हणजे रूढी त्यावेळेस. एके दिवशी असं झालं की ठाकूर त्यांच्या घरी भेटीला जाणार, ठाकूर स्वतः त्यांच्या घरी भेटीला जाणार. अशा स्थितीमध्ये हा एक चांगली संधी चालून आलेली आहे असा विचार करून योगिनमाचे भाऊ त्यांनी एक गुंड मनमथ नावाचा त्याला घरात बोलवून आणलं आणि म्हटलं की ते घरात शिरले की त्यांची चांगली खबर घे. काय एक्स्ट्रीम. ठाकूर ठरलेल्या वेळेस येतात आणि हा बिलकुल कुस्तीमध्ये पटाईत, भांडाभांडी करण्यामध्ये गुंड बिलकुल. आणि जसेच ठाकूर शिरतात, एक औपचारिक संवाद होतो नाही होत त्याच्याकडे त्याचं लक्ष जातं आणि फक्त त्याला म्हणतात की का रे, कसं आहे तुझं, काय नाव आहे, असं करून त्याला फक्त थोडंसं स्पर्श करतात. आणि त्या स्पर्शा ह्या गोष्टी मी काही तुम्हाला एखादं काहीतरी हिप्नोटिझम वगैरे नाही बरं. आणि मला पूर्ण विश्वास आहे की रामकृष्ण विवेकानंद भावधारीचे भक्त, त्यांचा दर्जा आणि त्यांची समज ही खूप चांगली आहे. आणि त्या स्पर्शाने त्याच्या हृदयात काय परिवर्तन होतं हे ठाकूरच जाणे. त्याच्यानंतर त्याच्या मनात ते जे सगळे भाव की ठाकूरांना काहीतरी इजा करायची ते संपूर्णपणे नाही होत, म्हणजे नाहीसे होतात. आणि त्याच्या डोळ्यात सुद्धा नुसते प्रेमाचे अश्रू. ज्या माणसाने कधी आपल्या आयुष्यामध्ये ईश्वराला प्रणाम कधी केलाय की नाही काही माहीत नाही, कधी देवळात गेलाय की नाही माहीत नाही, नुसतं लोकांशी दंगामस्ती करून पैसे हिसकून आपले खिसे भरणे याच्याशिवाय त्या जीवनात काही त्याने बघितलं नाही, असा मनुष्य अचानक त्याच्यामध्ये इतका परिवर्तन होतो. आणि प्रियनाथ प्रियनाथ असं करून तो रडतो. प्रियनाथ म्हणजे ठाकूरांचं नाव त्यांनी ठेवलेलं असतं. आणि अवघ्या आयुष्यामध्ये त्याच्यानंतर परिवर्तित जीवनामध्ये त्यांनी खूप साधना केली असते आणि अखंडानंदजी महाराजांचा तो मित्र असतो, हे नंतर समजतं. तर पहा, दुष्टांचं मला तुमच्या पुढे जे एक तत्व मांडायचं आहे की हे युगधर्माची स्थापनाचे हे काही बिंदू आहेत की या सगळ्या गोष्टींना म्हणजे युगधर्माच्या अनुयायी भगवान श्रीरामकृष्णांनी हा धर्म स्थापित, म्हणजे धर्म तोच आहे पण त्याची पुनर्स्थापना केली. या दृष्टीने ठाकूरांना स्वामीजींनी अवतार वरिष्ठ असं म्हटलंय. तरतम या दृष्टीने नव्हे. मी हे वाक्य सारखं सारखं आज तुमच्या पुढे उद्गारणार आहे की आपल्या मनावरती ते बिंबलं पाहिजे
की अवतारांची अशी तुलना करता येत म्हणजे ती तुलना करणं म्हणजे आपली संकुचित बुद्धी, आपली अपरिपक्व बुद्धीचं ते एक प्रतीक आहे. त्या अर्थाने अवतार वरिष्ठादी कसं कधीही म्हटलेलं नाही. तर दुष्टांच्या हृदयाचं परिवर्तन हे युगधर्म किंवा या युगामध्ये प्रयोजनीय असल्याने ठाकूरांनी तसं केलं, म्हणून त्यांना अवतार वरिष्ठ असं म्हटलं. अजून पुढे बघूया. भगवान श्रीरामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांची पहिली भेट, नरेंद्रनाथ दत्त. त्यावेळेसचा काळ काय होता जरा लक्षात घ्या. त्याच्या आधी आपण जरा आपल्या सर्वांची मनस्थितीची चर्चा करूया. जवळपास 700-800 वर्षाची गुलामी भोगलेले पराजित, संपूर्ण भारत किंवा भारत जाती पराजित, एकेकाळी स्वर्ण युग आपल्याकडे सोने की चिडिया असं म्हणत होते, पण ते सगळं इतिहास जमा झालेलं. परकीयांनी आपल्यावरती अत्याचार केले आणि त्यातून आपण हतबळ झालो, आपलं मानसिक बळ पूर्ण खच्चीकरण झालं. संपूर्ण भारत हा छोट्या छोट्या संस्थानामध्ये विभक्त झाला. धर्माच्या नावाने फक्त थोथांड आणि नुसतं जात पात, त्याच्या पलीकडे काही नाही. आणि आपण पराजित झाल्यामुळे आपल्याच धर्मावरती आपला विश्वास आपण हरवून बसलो होतो. आपल्याच जे तत्व आहेत, जे आपल्या पूर्वजांनी सांगितले, ते आपण हरवून बसलो होतो. आणि ईश्वर खरंच आहे का याच्यावरती सुद्धा विश्वास पूर्णपणे आपला गेलेला होता. त्यातून आपल्याला काय पाहिजे होतं, की असं एक चरित्र पाहिजे होतं की जे आपल्याला सांगू शकेल की खरंच ईश्वर आहे आणि ईश्वर मी बघितलेला आहे. असं एक अवतारी पुरुष किंवा असा एक महापुरुष किंवा असं एक चरित्र आपल्याला पाहिजे होतं की जे आपल्याला ठांबे ठोकपणे असं सांगू शकेल की हो, ईश्वरचं अस्तित्व आहे आणि त्याला बघता येतं. असं कोणी प्रमाणित करणारं कोणी आपल्याला एक चरित्र पाहिजे होतं. आणि ती घटना लक्षात घ्या बिलकुल सुरुवातीची. स्वामी विवेकानंद जणू काही त्या आपल्या सर्वांचे एक प्रतीक आहेत. तो काळ संपूर्णपणे पराजित झालेलो, 800-900 वर्षाची गुलामी आपण भोगलेली, त्यातून स्वामी विवेकानंद हे इंग्रजी पद्धतीमध्ये शिकलेले, अत्यंत हुशार, तल्लख बुद्धी, कोणत्याही म्हणजे सिद्धांतावरती विश्वास न ठेवणारे, जोपर्यंत त्यांना अनुभव येत नाही. आणि त्यांच्यामध्ये ईश्वरप्राप्तीची स्पृहा इतकी की त्यावेळेस ईश्वरप्राप्ती म्हणजे पुस्तक वाचून होऊ शकते, म्हणून त्यांनी पश्चिमचे सगळे फिलॉसॉफर, कांट, हेगल, स्पिनोजा, हर्बर्ट स्पेन्सर, हे सगळे घोळून प्यायलेले, पण पुस्तक वाचून तर काही ईश्वर लाभ होत नाही. त्यांच्या मनामध्ये असलेली ती डिवाइन रेस्टलेसनेस इतकी वाढली, तर ते संतांकडे जाऊ लागले आणि विचारू लागले की का तुम्ही ईश्वर बघितलाय का, का तुम्ही ईश्वर बघितलाय का. पण कोणीही त्यांना ठांबेठोकपणे उत्तर दिलं नाही. देवेंद्रनाथ टागोर सारख्या एका साधकांकडे जेव्हा ते जातात, ते म्हणतात अरे तुझे डोळे योग्यासारखे आहेत. तर इतकी प्रतिष्ठित व्यक्ती त्याच्या तोंडावरती म्हणतात माझे डोळे कसे, मी तुम्हाला विचारायला आलो नाहीये, तुम्ही ईश्वर बघितलाय का. इतके तल्लख आणि तडफदार स्वामी विवेकानंद, नरेंद्रनाथ दत्त. आणि त्यांचे जेव्हा भेट होते स्वामी भगवान श्रीरामकृष्णांशी, आणि दक्षिणेश्वरची ती पहिली भेट, तशी दुसरी भेट, पहिली भेट झाली ते रामचंद्र दत्तांच्या घरी. आणि औपचारिक 2 वाक्य होता न होता यांची डिवाइन रेस्टलेसनेस इतकी वाढलेली आहे स्वामीजींची, नरेंद्र दत्तची, ते थेट प्रश्न विचारतात कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता की काय महाशय तुम्ही ईश्वराला बघितलंय का. आणि ते जग हलवणारं उत्तर की होय, मी ईश्वराला बघितलंय. जितक्या स्पष्टपणे मी तुला बघत आहे त्याच्यापेक्षाही जास्त स्पष्टपणे ईश्वराला मी बघितलंय. ईश्वराशी संवाद गाठता येतं, ईश्वराशी चर्चा करता येते. पण ईश्वर पाहिजे कोणाला. प्रत्येक जण पैशाकरता, स्त्री करता घागरीवर अश्रू ढाळतात, पण ईश्वराकरता रडतं कोण. ईश्वराकरता जर रडलं तर ईश्वर नक्की प्राप्त होत असतात. हे उत्तर बंधू भगिनींनो, मला असं वाटतं की भारतीय आध्यात्मिक इतिहासामध्ये एक फार
कलाटणी आणणार आहे. मी का असं म्हणतोय की आपल्या सर्वांच्या मनामध्ये इतकी एक संशय सतत निर्माण होत असतो. काही केलं तो संशय जात नाही आणि आपल्याला पावती पाहिजे असते, प्रत्येक गोष्टीची पावती पाहिजे असते. प्रमाण काय? प्रमाण का मागतो? कारण की आपल्या इंद्रियांना ती तसंच गोष्टी पाहिजे असते ना. असं कोणी ठांबेठोक सांगणारा आणि कदाचित हे आपल्याकरताच म्हणजे आपले रिप्रेझेंटेटिव्ह होऊन स्वामीजींनी कदाचित तो प्रश्न विचारला आणि ती लीला घडलेली आहे आणि म्हणूनच ते बिलकुल ज्याला म्हणतो की एक सप्रमाण उत्तर येतात की हो, मी ईश्वराला बघितलंय आणि ईश्वराला बघता येतं आणि जितक्या स्पष्टपणे मी तुला बघितलंय त्याच्यापेक्षाही जास्त ईश्वराला बघता येतं. ही जी लीला घडली आहे ना, याच्या करताच म्हणजे युगधर्म प्रयोजन, म्हणजे मी हे उदाहरण का मांडतोय की हे सगळं या युगाची आवश्यकता आहे आणि या युगाची आवश्यकता असल्याने ती घडली किंवा ठाकूरांनी घडवून आणली आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी त्यांना अवतार वरिष्ठ म्हटलंय. का? आपल्याला प्रमाण पाहिजे. तुला प्रमाण पाहिजे ना, तर घे, मी तुला उत्तर देतो. आणि म्हणजे मजा कशी की नरेंद्रनाथांना तेव्हाही विश्वास झालेला नाही बरं. ते त्यांनी फक्त 1-2 कन्क्लुजन काढले होते त्यावेळेस. काय कन्क्लुजन काढले होते की ईश्वराकरता असं त्याग मला कुठे बघायला नाही मिळाला. म्हणजे हे यांना ईश्वर प्राप्त झालाय की नाही झाला याच्यावरती त्यांनी काही विशेष विचार नाही केला. पण म्हणजे 2 गोष्टी आहे की हे काहीतरी एक मोनोमेनियक असं काहीतरी आहेत असं वाटतं एक, आणि दुसरं की ही व्यक्ती अत्यंत पवित्र आहे. तिसरं की ईश्वराकरता असा त्याग मला कुठे पण बघायला मिळालेला नाहीये. ही एक जी गोष्ट, 3 गोष्ट ते हे करतात, आपल्या मनात आणतात, पण अजूनही विश्वास झालेला नाहीये. पण असू देत, मला जी एक जो महत्वपूर्ण मुद्दा आपल्या सर्वांसमोर मांडायचा आहे की हो, ईश्वराला मी बघितलं आहे, ईश्वराला बघता येतं. जितक्या स्पष्टपणे मी तुला बघत आहे त्याच्यापेक्षाही जास्त स्पष्टपणे बघितलेलं आहे. या एका उत्तराकरता कदाचित युगधर्म स्थापित करण्याकरता, कारण की आपल्याला पावती पाहिजे, म्हणूनच युगधर्म स्थापित केलं आणि म्हणूनच स्वामीजींनी ठाकूरांना अवतार वरिष्ठ हे असं म्हटलं. तर अवतार वरिष्ठ का म्हटलं याची 3 कारणं, त्याची पुनरावृत्ती करूया. मी पुन्हा सांगू इच्छितो. तर तम या दृष्टीने नव्हे, ईश्वराची इति करता येत नाही, ती अत्यंत संकुचित आणि अपरिपक्व बुद्धी असं म्हणता येईल. ठाकूरांना भगवान श्रीरामकृष्ण अतिशय प्रिय होते, पहिलं कारण. दुसरं, ठाकूरांनी युगधर्म स्थापित करण्याच्या दृष्टीने दुष्टांच्या हृदय परिवर्तन केले. आणि तिसरं ते म्हणजे आपण आत्ताच बघितलं की ईश्वर आहे आणि त्याचं अस्तित्व आहेत आणि ते आपण आपल्या जीवनात प्राप्त करू शकतो. हे म्हणजे त्यांनी सप्रमाण किंवा मी बघितलेला आहे इतक्या ठांबेठोकपणे त्यांनी सांगितलंय, म्हणून त्यांना अवतार वरिष्ठ म्हटलं. अजून काही कारणं आहेत, ते बघूया. जे आपला आता जे कारण आपल्यापुढे मी मांडणार आहे ते एक सगळेच महत्त्वपूर्ण आहेत, पण हे खूपच महत्त्वपूर्ण आहे मला असं वाटतं. भगवान श्रीरामकृष्णांचा जो काळ होता तो जरा लक्षात घ्या. मी आत्ताच तुमच्या पुढे मांडलं. 800-900 वर्षाची गुलामी, मानसिक बळाचं पूर्ण खच्चीकरण झालेलं, परक्यांनी राज्य केलेले, आपलं सर्व वैभव पूर्ण खर्च झालेला आहे. म्हणजे आपली ज्याला म्हणतो की काउंटिंग कुठेच होत नाही संपूर्ण या विश्वामध्ये. जो भारत सोने की चिडिया एका काळी होतं त्याचं काही अस्तित्वच नाही, आणि विश्वगुरु सुद्धा होता ते तर केव्हाच नेस्तानाबूत झालेलं. अशा एका संधी काळामध्ये भगवान श्रीरामकृष्णांचा जन्म होतो. स्वामीजी सुद्धा येतात. आपल्याच धर्मावरती, आपल्याच सिद्धांतावरती, आपल्याच उपनिषदांवरती, आपल्याच ऋषींवरती आपला विश्वास नाही. हे सगळे रिकामटेकडे आहेत.
त्यातून पश्चिमच्या विचारांच्या प्रभावामुळे आपल्या ही मूर्ती पूजा त्याच्यावरती पश्चिमचे लोक खूप हसायचे, टिंगल करायचे. आणि त्यांचं सगळं चांगलं का? त्यांच्याकडे वैभव आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत, म्हणून ते जर म्हणतात की आमची मूर्तीपूजा खराब, तर खराब. इतकं आपलं मानसिक बळ खालती गेलेलं होतं. पण हीच मूर्तीपूजा वैदिक काळापासून साधारण साधका करता त्याच्या मुक्तीचा मार्ग आहे याच्याकडे आपण कधी लक्षच दिलं नाही किंवा विश्वासच नाही. हीच मूर्तीपूजा आपल्या वैदिक काळाच्या ऋषींनी आपल्यासारख्या साधारण साधकाला एक उपाय सांगितलाय, भक्तिमार्ग सांगितलाय. पण त्याच्यावरती आपला पूर्ण विश्वास पूर्ण आपण हरवून बसलेलो होतो. आणि इतक्या टोकापर्यंत की जर एखादा भक्त ती ईश्वर मूर्तीपूजा करत असेल तर त्याची आपण टिंगल टवाळकी म्हणजे करत होतो. काय होतं याने? हा सगळा ढकोसला आहे. म्हणजे इतक्या टोकापर्यंत ती गोष्ट गेली होती की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा नरेंद्रनाथ दत्त ठाकूरांकडे जातात ते सुद्धा मूर्तीपूजेवरती विश्वास करत नव्हते. आणि एवढंच नाही, ठाकूरांना तर काय नाही बोलायचे, काय नाही बोलायचे त्यांची मूर्तीपूजेला घेऊन. पण अनंत प्रेम, अनंत धीर, अनंत सहानुभूती हे आहे आपले ठाकूर. मला खरंच असं वाटतं की ठाकूरांना जर डिफाईन करायला सांगितलं तर माझ्या अल्पबुद्धीला असं वाटतं. काय? अनंत प्रेम, अनंत धीर आणि अनंत सहानुभूती. का? ज्या नरेंद्रवरती एवढं प्रेम आणि तो वाटेल तसं बोलतो. आपल्या घरामध्ये जर आईला मुलगा किती प्रिय असतो, काही बोलला तरी दोनदा ऐकून घेते आई, तिसऱ्यांदा एक धोबाडीत मारते. पण ठाकूरांची कधी रिॲक्शन नाही, कधी रिॲक्शन नाही. इन्फिनिट लव्ह, इन्फिनिट सिम्पॅथी, इन्फिनिट पेशन्स हे आपले ठाकूर आहेत. दिस इज अवर श्रीरामकृष्ण. आणि मग कितीही नरेंद्र टिंगल टवाळकी करू देत तरीही ठाकूर काही बोलायचे नाही. एकदा तर म्हणजे त्या भारामध्ये त्यांनी इतक्या टोकापर्यंत ते बोलले की तुमचे हे सगळे अलौकिक प्रत्यय ठाकूर बोलायचे ना भवतारिणीशी, हे सगळे तुमचे म्हणजे हेल्युसिनेशन आहे, तुमच्या मेंदूचे सगळं वीकनेस आहे. त्यांनाच पुढे अवतार वरिष्ठ म्हणतात ते बरं. ठाकूर इतके म्हणजे हतप्रभ झाले. आणि नरेंद्र तर अद्वैतला घरातला ना, आणि तो कधी नररूपी नारायण, तो खोटं बोलू शकत नाही. लागलीच गेले भवतारिणीकडे रडत रडत की नरेंद्र असं म्हणतोय की आई तुझे सगळे दर्शन वगैरे सगळे खोटे आहेत. आई लागली सांगते भवतारिणी की अरे काही काळानंतर तर तू मानेल, त्याची सध्या मनस्थिती तशी नाहीये, पण तो जे म्हणतोय तसे ते विश्वास ठेवू नकोस. तेव्हा कुठे ठाकूरांना धीर येतो, तेव्हा कुठे ठाकूरांना धीर येतो. असो, मला जे तुमच्यापुढे मांडायचं आहे की मूर्तीपूजा याच्या संदर्भामध्ये ही म्हणजे त्याच्याबद्दल आपले काय आपले विचार होते हे तुमच्यापुढे मांडण्याकरता मी नरेंद्रनाथांचं उदाहरण तुमच्यापुढे मांडलं की इतक्या टोकापर्यंत या मूर्तीपूजेला आपण हीन दर्जाची आहे असं मानायचो. पण त्याच मूर्तीच्या माध्यमातून भगवान श्रीरामकृष्णांनी काय केलं? जणू काही जिवंत आई आहे. आणि जसं आपण आपल्या घरामध्ये आपल्या आईशी संवाद गाठतो तसे ते पूजा करताना तेव्हा त्यांना आत्मसाक्षात्कार किंवा ईश्वरप्राप्ती झालेली नाहीये, तरी सुद्धा ते त्या भवतारिणीशी असे काही लढीवार बोलायचे की जणू काही ती मूर्ती नाही, ती जिवंत आई आहे. आणि सारखं सारखं हट्ट करायचे की आई जर तू आहे तर तू मला दिस, तुम्हाला दर्शन दे. ती व्याकुळता, ती भक्ती आणि ती समर्पणाची भावना, मी पुन्हा विनंती करतो, 3 शब्द वापरतोय, हे आपण सर्वजण साधक आहोत, त्याच्यावरती जर आपण जरा भर दिला तर खूप चांगलं होईल आपल्या आध्यात्मिक जीवनाकरता. ती व्याकुळता, ती भक्ती आणि ती समर्पणाची भावना पहा, ठाकूरने कोणत्याही प्रकारचे योग म्हणजे अशी एक निश्चित मार्ग अवलंबन त्यांनी केला नाही. त्यांनी फक्त आईच्या प्रती समर्पणाची भावना, भक्ती आणि व्याकुळता याच्या आधारेच आईला जिंकलं. आणि जेव्हा आई दर्शन देत नाही त्या
मंदिरामध्ये तलवार तिथे होती, खडग होतं, ते घेऊन आई जर तुम्हाला नाही दिसली तर या क्षणी मी माझं जीवन संपवून घेईन. आणि तलवार हातात घेतली आणि त्यांनी भवतारिणींनी त्यांना त्या ज्याला म्हणतो की चैतन्य रूपामध्ये दर्शन दिलं. चैतन्य रूपात दर्शन दिलं म्हणजे काय केलं की चारही बाजूनी ठाकूर त्यावेळेस बेशुद्ध पडले. चारही बाजूनी म्हणजे जसं एखादी व्यक्ती समुद्रात बुडते की नाही, चारही बाजूला पाणीच पाणी, तसं ठाकूरांना काय वाटलं, चारही बाजूला चैतन्याच्या लाटा येतात आहेत आणि त्याच्यामध्ये मी गटांगळ्या खात आहेत. पण चैतन्याच्या समुद्रामध्ये कोणी गटांगळ्या खाऊन मरत नसतं बरं. तर हे अद्भुत दर्शन भगवान श्रीरामकृष्णांना मूर्ती पूजेच्या माध्यमातूनच लाभलं होतं. मी पुन्हा जे शब्द उच्चारू इच्छितो की व्याकुळता, भक्ती आणि समर्पणाची भावना. घटनेच्या तपशिलामध्ये हरवून जाऊ नका. आपला प्रश्न काय आहे की स्वामीजींनी ठाकूरांना अवतार वरिष्ठ का म्हटलं? कारण की ते युगधर्म स्थापित करणारे होते. युगधर्म कसं स्थापित केलं? तर आपण मूर्ती पूजेला अत्यंत हीन दृष्टीने बघायचो आणि तेच भगवान श्रीरामकृष्णांनी त्या मूर्ती पूजेपासूनच आपलं प्रथम दर्शन घडवून आणलं आणि मला असं वाटतं की ती हिंदू धर्माची स्थापना होती. जर ही घटना घडली नसती बंधू भगिनींनो, कदाचित मी एक फार मोठं काहीतरी स्टेटमेंट करतो, तुम्हाला असं वाटत असेल, पण मला असं वाटतं की ही घटना साधारण नाहीये. रामकृष्ण विवेकानंद भावधारेमध्ये झालेली प्रत्येक घटनाचा एक फार मोठा सिग्निफिकन्स आहे. जर आपण इतिहासाचं अध्ययन केलं आणि या घटना ठाकूरांच्या जीवनात का घडल्या याचं पण जर याच्याकडे लक्ष दिलं तर ही घटना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि जर भगवान श्रीरामकृष्णांनी आपलं पहिलं दर्शन मूर्तीपूजेच्या माध्यमातून घडून नसतं आणलं तर हिंदू धर्माची कदाचित त्याचा जो पायाच हलून गेला असतं की काय. का? कारण की ज्या काही दुर्घटना, सिरीज ऑफ इन्सिडेंट घडत होत्या आणि धर्मावर आणि संस्कृतीवरती जे काही आघात होत होते त्याला वाचवण्याचा मार्ग काय? मार्ग हाच की एखाद्या अवतारी पुरुषने सांगावं की हो मी ईश्वराला बघितलंय. एखाद्या अवतारी पुरुषने हे सांगावं की अरे ही मूर्तीपूजा ही आमची अनंत काळापासून अवलंबलेली एक साधनाची एक मार्ग आहे. कोणी एक सोमा गोम्या येतो आणि तो काही सांगतो आणि ऐकून घ्यायचं. आपला आत्मविश्वास तेव्हा खूप खूप खालती गेला होता बंधू भगिनींनो, आणि तो आत्मविश्वास वरती आणला आहे. आणि मला असं आवर्जून वाटतं की ही जी घटना घडलेली आहे, भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या जीवनामध्ये जे प्रथम दर्शन घडवून आणलेलं आहे मूर्तीपूजेच्या माध्यमातून, ते त्याचा एक फार मोठा अर्थ आहे. फार मोठा त्याचा एक अर्थ आहे. काय तो अर्थ आहे? तो हाच की अरे मूर्तीपूजा हे साधारण जे साधक असतात तुमच्यासारखे माझ्यासारखे, की जे आपण अद्वैत वेदांताची चर्चा करतो, पण आपल्याला कोणीतरी आपलं मन हलकं करायला लागत असतं. आपले दुःख सांगायकरता कोणीतरी एक अवतारी पुरुष लागत असतात. आपलं काहीतरी भार हलका करण्याकरता की माझा कोणीतरी भार घेऊ शकेल असे काहीतरी एक 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 खांदा आपल्याला लागत असतो. आणि तो खांदा म्हणजे कोण? ते भगवान श्रीरामकृष्ण. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की आपल्याला सुद्धा एक प्रतिमा लागत असते. आणि म्हणूनच भगवान श्रीरामकृष्णांनी त्या भवतारिणीच्या मूर्तीपूजेतून ही मूर्तीपूजा, ही प्रतिमा पूजा हे काही थोतांड नव्हे, हा भक्तीचा एक मार्ग आहे आणि यातून सुद्धा ईश्वर प्राप्त केल्या जाऊ शकतं. हे आधुनिक विज्ञानवादी, जडवादी, भोगवादी, उपभोक्तावादी या सर्व लोकांच्या तोंडावरती हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्यातून हिंदू धर्माचं रक्षण केलेलं आहे असं मला खूप मनापासून वाटतं. या घटना काही साधारण घटना नाही आहेत. थोडं पुढे जाऊया. स्वामी विवेकानंद स्वतः सांगतात की ही काली भवतारिणी आणि तिचे सगळे ते भयानक रूप, ती जीभ काढलेली, विवस्त्र, शिवाच्या छाताड्यावर पाय देऊन उभी आहे, हातामध्ये राक्षसाचं मुंडकं आहे, म्हणे हे मला बिलकुल आवडायचं नाही, म्हणे हे काही दिव्यत्वाचं प्रतीक आहे का? आणि ते स्वतः म्हणतात की पूर्ण 6 वर्ष
मी या गोष्टींशी भांडत होतो, म्हणजे ठाकूरांशी. पण तेच नरेंद्रनाथ परिवर्ती जीवनामध्ये मूर्तीपूजेला मानतात. त्यांच्यावरती प्रसंग ओढावतो, त्याच्या मी डिटेल्समध्ये जात नाही. ठाकूर म्हणतात की अरे तू शक्ती मानत नाही ना, म्हणून तुझी दुरवस्था आहे. शक्तीला मानतात, पण त्यात एक पुन्हा फार महत्वाची गोष्ट आहे. शक्तीला मानतात, पण कपडा लत्ता पैसा मागत नाही. हे आहे रामकृष्ण विवेकानंद भावधारा. आतापर्यंत मानत नव्हते, अचानक मानायला लागले. विपरीत परिस्थिती आली. आईने दर्शन दिलं, पण आता दर्शन दिलं म्हणून तू मला काहीतरी हे करून दे, ते करून दे, नाही. आई तुम्हाला ज्ञान दे, भक्ती दे, विवेक दे, वैराग्य दे. द्वितीय, वन विदाउट ए सेकंड. असं दुसरं होऊ शकत नाही. अशी लीला दुसरी होऊ शकत नाही. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंदांनी हे युगधर्म स्थापित करण्याकरता ही मूर्ती पूजा स्थापित केली. भगवान श्रीरामकृष्णांनी हे हिंदू धर्म पूजेचं पुनर्स्थापन केलं. आणि जेव्हा ते शक्ती मानू लागले तर शक्तीची पूजा सुद्धा मानू लागले. अलवरची ती घटना लक्षात आहे सर्वांना. मी त्याचं आता पुनरावृत्ती करत नाही की अलवरचे जेव्हा स्वामीजी फिरायला म्हणजे भारताच्या परिक्रमेवरती निघाले आणि अलवरला पोहोचले, अलवरचे राजा मंगलसिंग सुद्धा मूर्तीपूजेला मानत नव्हते. पण स्वामीजींनी त्यांना पटवून दिलं. आणि ते कसं पटवलं थोडक्यात सांगतो. मंगलसिंग सुद्धा म्हणजे आधी स्वामीजी सुद्धा मानायचे नाही, आणि जेव्हा त्यांनी बघितलं पण नंतर मानू लागले की अरे मूर्तीपूजा हे खूप चांगला एक मार्ग आहे. आपल्या एका व्याख्यानामध्ये म्हणतात ते अमेरिकेत माय मास्टरमध्ये की अरे मूर्तीपूजेतून जर श्रीरामकृष्ण घडत असतील तर अशी मूर्तीपूजा होऊ द्या ना, काय बिघडतं. जे नरेंद्रनाथ 6 वर्षे झगडले ठाकूरांशी, ते त्यांचं हे वाक्य आहे ठाकूरांबद्दलच. आणि मग ते मंगलसिंगच्या प्रसंगाकडे जाऊया की मंगलसिंग हे मानत नव्हते मूर्तीपूजेला. मूर्तीपूजेला जेव्हा मानत नव्हते तर त्यांना पटवून द्यायचंय. तर कसं पटवून द्यायचं. तर त्यांनी त्या दरबारमध्ये त्या मंगलसिंग म्हणजे राजा मंगलसिंगचा फोटो तिथे कुठेतरी होता, आणि एका मंत्र्याला सांगितलं की तो फोटो काढ, जमिनीवर ठेव आणि त्यांच्यावरती थूक. त्या मंगलसिंगचं असं म्हणणं होतं की अरे लाकडाची मूर्ती, दगडाची मूर्ती, याला पूजा करून काय होणार. स्वामीजींनी त्यांना एक्सप्लेन केलं की हे पहा, कोणीही साधक जेव्हा प्रतिमा पूजा करतं, मूर्ती पूजा करतं, तर ते लाकडाची, मातीची, संगमरमरची ते वस्तू बघत नाही. त्याच्यामध्ये आपल्या मनातले असलेले आपल्या इष्टाप्रतीचे भाव प्रकट करत असतं. पहा, इट इज समथिंग व्हेरी वंडरफुल. मी पुन्हा सांगतो, जरा लक्ष देऊ नये का. आपण पूजा करतो म्हणजे काय की ठाकूरांचे तिथे काच बघतो की फोटो बघतो, नाही. आपण आपल्या मनामध्ये असलेले जे भक्ती आणि प्रेमाचे जे भाव असतात ते त्याच्यावरती आरोपित करत असतो की ठाकूर, यू आर होल अँड सोल ऑफ माय लाईफ. मला तुम्ही प्रेम करा, मला तुम्ही गाईड करा, मला तुमचं प्रेम हवंय. आपल्याला तिथे काच दिसत नाही, तिथे फोटो दिसत नाही. आणि असं करता करता आपल्या मनावरती असणारे जे काही अज्ञानाचे जे थर असतात ते कमी कमी होत जातात. आणि जसे अज्ञानाचे थर आपल्या मनात ते कमी होत जातात, त्याच एका प्रतिमेतून आपल्याला काहीतरी जिवंत आहे याचा आभास होत असतो. ही एक फार मोठी सायकोलॉजिकल प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये आपण नंतर जाऊया. पण माझा म्हणण्याचा अर्थ काय आहे की ही मूर्तीपूजा ही काही थोतांड नव्हे. आणि जेव्हा त्या मंगलसिंगच्या एका मंत्रीला सांगितलं की ते फोटो काढ राजाचा, जमिनीवर ठेव आणि त्यांच्यावरती थूक, तर तो काय म्हणतो, मंत्री आहोत ते आमचे राजे आहेत. तर स्वामीजी लागलीच म्हणतात, राजे कुठे, राजे तर बसलेत, याच्यावरती फक्त एक काय फळी आहे आणि काही रंग आहे, मग तुला थुंकायला काय हरकत आहे. तर तो म्हणतो की माझ्या मनात ती प्रतिमा आहे ना. आणि असं म्हटल्याबरोबर स्वामीजी बघतात मंगलसिंगकडे की पहा राजा, या तसबिरीमध्ये तुम्ही नाही आहात, पण तुमची प्रजा तरी तुम्हाला या तसबिरीमध्ये बघत असते.
म्हणून मूर्तीपूजा ही भक्ताची त्याच्या मनाच्या विकसनची एक पावती आहे. तुम्ही त्याला नकारू नाही शकत. मंगलसिंगचे डोळे उघडतात. पहा, मी मुद्दाम हा प्रसंग थोडासा का लांबवला. त्याची दोन कारणं. एकतर भगवान श्रीरामकृष्णांनी मूर्तीपूजेच्या माध्यमातून हिंदू धर्माची पुनर्स्थापना केली. स्वामीजींच्या माध्यमातून जे मूर्तीपूजा मानत नव्हते आणि त्याचं महत्त्व हे तुम्हाला आणि मला पटवून दिलं, आणि या अर्थाने त्यांनी युगधर्म स्थापित केला. आणि म्हणून स्वामीजींनी ठाकूरांना काय म्हटलं? अवतार वरिष्ठ. तरतम या दृष्टीने नाही. मी आज सारखं सारखं म्हणणार आहे, बरं, तुम्हाला कंटाळा येईपर्यंत म्हणणार आहे की अवतार वरिष्ठ हे तरतम दृष्टीने नाही म्हटलंय. श्रीरामकृष्णांनी आपल्या जीवनाच्या माध्यमातून हे युगधर्म किंवा आपल्या धर्मामध्ये ज्या काही ग्लानी आल्या होत्या त्या ग्लानीला दूर करण्याच्या दृष्टीने जे काही पावलं उचलली, ज्या काही घटना घडल्या, त्यांना बघून त्यांना अवतार वरिष्ठ म्हटलेलं आहे. अजून एक सिद्धांत घेऊया. म्हणजे काही काही गोष्टी इतक्या बोलक्या आहेत की बस रे बस, आणि त्या वर्तमान काळाकरता त्या अत्यंत प्रयोजनीय आहेत. ईश्वर प्राप्तीचे 4 मार्ग: भक्तियोग, राजयोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग. हे 4ही योग आपल्याला आपल्या शास्त्रांमध्ये वाचायला मिळतात. त्यातले भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोग याच्या संदर्भात आपल्याला बरीच उहापोह शास्त्रांमध्ये मिळते. किंवा त्याचं व्यवहारीकरण म्हणजे आपण बघतो की आपल्याकडे अनेक पंथ आहेत, त्या पंथांच्या माध्यमातून आपल्याला त्याचं व्यवहारीकरण बघायला मिळतं. पण जेव्हा कर्मयोगची गोष्ट पण बघतो तर कर्मयोगाचं व्यवहारीकरण आत्तापर्यंत कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही. आणि स्वामी विवेकानंदांनी तेच कर्मयोगाचं व्यवहारीकरण म्हणजे काय, रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना. शिव भावे जीवसेवा आत्मनो मोक्षार्थम जगतहितायच, हे आपल्या रामकृष्ण विवेकानंद भावधारेचं अत्यंत मोठं वैशिष्ट्य आहे. वर्तमान काळामध्ये तुम्ही कॉलेजमध्ये शिकणाऱ्या युवक युवतींना किंवा हे जे यंग मुलं मुली असतात, कदाचित संसारामध्ये प्रवेश त्यांनी केला असतो, पण त्यांना तुम्ही म्हणा की तुम्ही मंदिरात जा, काहीतरी ध्यान म्हणजे काहीतरी मंदिरात जाऊन दर्शन करा वगैरे, तर ते त्यांना फारसं आवडत नाही. पण त्याच युवक युवतींना म्हणा की तू जाऊन एखाद्या गरीब बस्तीमध्ये जाऊन काहीतरी सेवा कर, गरीब मुलांना शिकव, हे त्यांना फार आवडतं. ते का आवडतं? कारण की ते त्या मुला मुलींचा कल तसा आहे. आणि हेच लक्षात घेऊन स्वामी विवेकानंदांनी हे शिवभावे जीवसेवा किंवा आत्मनो मोक्षार्थम जगतहितायच हा एक सेवायोग किंवा हे कर्मयोग सुरू केलं. आणि याच्या मागची एक पार्श्वभूमी थोडीशी बघूया की स्वामी विवेकानंदांनी हे का म्हणजे असे सेवायोग का सुरू केला, आणि ही सेवायोग सुरू करण्याच्या मागे प्रेरणा कोण आहे? भगवान श्रीरामकृष्ण. काही वैष्णव लोक त्यांना भेटायला आले होते श्रीरामकृष्णांना, आणि नेमकं तेव्हा नरेंद्रनाथ तिथे उपस्थित होते. आणि हे वैष्णव भक्तांनी आपल्या धर्माची चर्चा करत असताना सांगितलं ठाकूरांना की ठाकूर, आमच्या वैष्णव धर्मामध्ये 3 गोष्टींचं फार महत्त्व आहे. कोणत्या कोणत्या? ईश्वराच्या नामात रुची, वैष्णवांची सेवा म्हणजे भक्तांची सेवा, आणि प्रत्येक जीवांवरती दया. 3 गोष्टी. कोणत्या कोणत्या? सगळ्यात पहिली म्हणजे भगवानाच्या नावामध्ये रुची असलीच पाहिजे, म्हणजे वैष्णव लोकांची. दुसरी की जे वैष्णव आहेत, जे भक्त आहेत, त्यांची सेवा. आणि तिसरं म्हणजे की प्रत्येक प्राणी मात्रांवरती दया. आता दया हे शब्द ऐकल्याबरोबर भगवान श्रीरामकृष्णांचं मन फार उंच समाधीत गेलं.
आणि उंच समाधीत गेल्यानंतर जेव्हा ते खालती आले आणि लागलीच त्यांनी म्हटलं की छी छी छी, अरे तू कीटाणू कीट, तू अजून काय दुसऱ्यांवरती दया दाखवणार? अरे दया दाखवण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त ईश्वरामध्ये आहे, कारण की तो सर्व सामर्थ्यवान आहे. दया नाही, तुला सेवा करण्याचा अधिकार आहे. दया नाही, सेवा करण्याचा अधिकार आहे. आणि हे वाक्य नरेंद्रनाथांनी एकदम पकडून ठेवलं आणि ते म्हणतात परिवर्तित जीवनामध्ये, त्या दिवशी मला माझ्या जीवनामध्ये एक फार नवीन प्रकाश मिळाला. दया नाही, सेवा, तुझा सेवा करण्यावरती अधिकार आहे. आणि म्हणूनच जे कर्मयोग आतापर्यंत आपल्या पुस्तकांमध्येच होतं फक्त, त्याचं प्रॅक्टिकलायझेशन कोणी जर केलं असेल तर ते स्वामी विवेकानंदांनी. पण त्यांना ही आयडिया, हा विचार ठाकूरांकडनं मिळाला होता. म्हणून युगधर्म स्थापित करण्याकरता, हे कर्मयोग स्थापित करण्याकरता आयडिया दिली ठाकूरांनी. म्हणून स्वामीजींनी ठाकूरांना अवतार वरिष्ठ म्हटलं, तर तम दृष्टींनी नाही. याच संदर्भामध्ये पहा, म्हणजे विशेष करून स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये कसा परिवर्तन घडून आणला, म्हणजे विशेष कर या कर्मयोगाच्या संदर्भामध्ये. आणि स्वतः स्वामीजी आधी किती विरोधात होते, हे फक्त एक छोटीशी घटनाच्या माध्यमातून आपल्यापुढे मांडू इच्छितो. की काशीपूरमध्ये हे सर्व त्यागी शिष्य सेवा करत होते ठाकूरांची. आणि आता ठाकूर देह सोडणार असं बिलकुल वाटत होतं. कोणाला? नरेंद्रनाथांना. तर ते सारखं सारखं त्यांच्या मागे लागत होते की तुमच्या कृपेमुळेच मला निर्विकल्प समाधी लागू शकते, तुम्ही जर कृपा नाही केली तर ते होणार नाही. असा दोनदा तीनदा झाल्यानंतर एक दिवस ठाकूर थोडेसे उद्विग्न झाले आणि ते म्हणाले, तू किती हीनबुद्धी आहे रे. मला वाटलं होतं की तू विशाल वटवृक्षासारखा होशील, आणि हे संसारी लोक जे संसार अग्नीने तप्त आहेत, तुझ्या सावलीत येऊन बसतील, त्यांना शांती मिळेल. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये एक वाक्य अजून आहे की तू फक्त स्वतःच्या मुक्तीकरताच विचार करत आहे. म्हणजेच ठाकूरांना हे अपेक्षित नव्हतं नरेंद्रनाथांकडनं. त्याच वेळेस अजून एक प्रसंग आहे की एक दिवशी जेव्हा निर्विकल्प समाधी लाभल्यानंतर ठाकूर विचारतात की सांग तुला काय पाहिजे. तर नरेंद्रनाथ म्हणतात की मला असं वाटतं की शुकदेवासारखं सतत 3-4 दिवस समाधीमध्ये बुडून राहावं आणि 3-4 दिवसानंतर फक्त आपलं मन थोडं वरती आणावं, थोडं काही अन्न ग्रहण करावं शरीर रक्षणार्थ, आणि पुन्हा समाधीमध्ये बुडून जावं. तेव्हा सुद्धा श्रीरामकृष्ण खूप त्यांची खूप भर्त्सना करतात की तू स्वतःच्या मुक्तीचाच विचार करत आहे. आणि आपण बघतो की भगवान श्रीरामकृष्णांनी देह ठेवल्यानंतर, मी हे 2 घटना तुमच्यापुढे मुद्दाम का मांडल्या, हे 2 स्टेटमेंट स्वामीजींचे, की सुरुवातीच्या काळी ते सुद्धा सेवा कार्य करण्याकरता तितके उत्सुक नव्हते. पण जेव्हा ठाकूरांनी देह सोडल्यानंतर जे भारत परिक्रमेवरती निघतात, तेव्हाचे एक छोटंसं वाक्य तुमच्यापुढे मांडतो. त्यातून लक्षात येतं की नरेंद्रनाथांमध्ये किती मोठा परिवर्तन आला. की जेव्हा ते फिरता फिरता माउंट आबूच्या रेल्वे स्टेशनवरती त्यांची भेट होते तुर्यानंदजी महाराजांशी, आणि बरंचसं भारत फिरणं झालेलं आहे, भारताची परिस्थिती त्यांना लक्षात येते की अरे हे ऋषी मुनींची संतान आणि यांची ही इतकी दुर्दैवी परिस्थिती का. हा रामकृष्ण विवेकानंद भावधारा बंधू भगिनींनो इतकी ब्रॉड आहे ना, इतकी ब्रॉड आहे की तिथे स्वला स्थान नाहीये. जे नरेंद्रनाथ म्हणतात की मी सतत समाधीमध्ये राहू इच्छितो, तेच नरेंद्रनाथ माउंट आबूच्या रेल्वे स्टेशनवरती तुर्यानंदजी महाराजांना काय म्हणतात की हरिभाई, तुझा तथाकथित धर्म काय आहे ते मला काही समजला नाहीये, पण माझं हृदय विशाल झालेलं आहे आणि लोकांचे दुःख मी समजू शकतो. अँड दॅट इज रामकृष्ण विवेकानंद भावधारा.
जे नरेंद्रनाथ ठाकूरांच्या पुढे धाडसाने म्हणतात की मला समाधीमध्येच बुडून राहायचंय, तेच नरेंद्रनाथ 6 महिन्यानंतर 8 महिन्यानंतर काय म्हणतात की हरिभाई, तुमचा हा तथाकथित धर्म, मोक्ष भिक्ष किंवा ध्यानधारणा, शास्त्र अध्ययन हे काही मला समजत नाही, पण माझा हृदय इतकं विशाल झालेलं आहे की लोकांच्या वेदना मी आता समजू शकतो. म्हणजेच काय की स्वामी विवेकानंद आता प्रस्तुत होत आहेत कशा करता? शिवहवे जीवसेवा करता, एक संघटना उभी करण्याकरता की जिच्या माध्यमातून हे सगळे जे सिद्धांत आहेत, आत्मनो मोक्षार्थम जगतहितायच, हे स्थापित करण्याकरता त्यांचं मन प्रस्तुत होत आहे. आणि त्याच्याकरता पण पैसा कुठनं येईल, त्याच्या कारणात ते जातात शिकागोला. आपल्या सगळ्यांना माहिती असेलच, स्वामी विवेकानंद शिकागोला गेले होते शिकागोची विश्वधर्म महासभा जिंकण्याकरता नाही. म्हणजे तो एक उद्दिष्ट, म्हणजे तो मुख्य उद्दिष्ट नव्हता. त्यांच्या मनामध्ये होतं की मी पश्चिममध्ये जाईन, लोकांना वेदांत शिकवीन, काही लोकांना प्रभावित करीन आणि त्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा मी ठेवतो आणि त्यांच्याकडनं जी मदत येईल त्यातून भारतामध्ये येऊन एक संघटना स्थापित करीन माझ्या गुरुदेवाच्या नावाने. आणि याच ओघामध्ये ती विश्वधर्म महासभा सुद्धा तिचा एक समावेश होताच. पण त्यांच्या मनामध्ये मुख्य उद्दिष्ट हा होता की मला एक संघटना स्थापित करायची आहे. तर बंधू भगिनींनो, ही जे सगळ्या घटना आपण बघत आहोत, हे सगळं काय आहे, हे युगधर्म स्थापित करण्याकरता घडलेली आहे. आणि हे युगधर्म स्थापित करण्याच्या दृष्टीने त्या त्यांनी स्थापित केल्या, कोणी? ठाकूरांनी. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंदांनी काय म्हटलं? अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. अवतार वरिष्ठ तरतम नाही. असे बरेचसे पॉइंट्स आहेत की ज्याचा आपण असं एम्फॉर्मॉलॉजिकल स्टडी ज्याला म्हणतो असं करू शकतो. पण आता वेळ होत आलेली आहे. फक्त एक छोटासा एक पॉइंट घेऊन मग तिथे आपण थांबूया. बऱ्याच काही गोष्टी नेहमीप्रमाणे सुटत आहेत, ते कधी पकडण्याचा आपण प्रयत्न करूया. पण एक जी सिद्धांत मी जी तुमच्यापुढे सांगू इच्छितो की जी स्वामीजींनी सांगितलेली आहे ती काय, म्हणजे की अवतार वरिष्ठ म्हणण्याचा ही जी गोष्ट शेवटची सांगत आहे, हे गंभीरानंदजी महाराजांनी सांगितलेली आहे की प्रत्येक अवताराचे जे वैशिष्ट्य आहे ते सगळे वैशिष्ट्य भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनात आपल्याला स्पष्ट बघायला मिळतात. प्रत्येक अवताराचे. प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम होते, आदर्श पुरुष, आदर्श राजा, आदर्श पती, आदर्श पुत्र. आता ह्याच गोष्टी ठाकूरांवरती लावा बरं. आता राजा म्हणजे त्यांचा किंगडम नव्हतं, पण आपल्याकरता ते राजाच होते, जगाचे राजा. आदर्श पुरुष, आदर्श पती, आदर्श पुत्र, सगळेच काही होते. मर्यादा पुरुषोत्तम होते. भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत बघितलं ते एक आदर्श आचार्य होते. त्यांच्याबद्दल म्हटलं जातं आदर्श आचार्य म्हणजे त्यांनी जगाला वेदांत शिकवलं किंवा अध्यात्म शिकवलं. ठाकूरांनी सुद्धा तेच तर केलं. म्हणजे आदर्श पुरुष पण होते भगवान श्रीरामकृष्ण, आदर्श आचार्य पण होते. चैतन्यांचं काय गुण? तर चैतन्यांनी सर्वसामान्य लोकांना म्हणजे तळागाळातल्या लोकांना सुद्धा आपल्या उराशी धरलं होतं. इतकं प्रेम त्यांनी दिलं. हे खूप फेमस उदाहरण आहे चैतन्याच्या प्रभू चैतन्याच्या जीवनात. जगाई माधाई नावाचे 2 दुष्टांना त्यांना सुद्धा त्यांनी प्रेम दिलं आणि हरिनामाने त्यांचा उद्धार केला. ठाकूरांनी सुद्धा तर केलं. मग ते गिरीशचंद्र घोष असो की कालीपद घोष असो की मनमथ असो, सगळ्यांचाच उद्धार केला. म्हणजेच चैतन्याचे गुण सुद्धा, चैतन्यांचं प्रेम सुद्धा त्यांच्या जीवनात बघायला मिळतं. बुद्धांची करुणा आणि बुद्धांचा त्याग. बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये म्हणजे एखाद्या कोकरू करता सुद्धा ते आपल्या प्राण द्यायला निघाले होते. हीच करुणा आपण बघतो की फक्त कोकरू करताच कशाला, भगवान श्रीरामकृष्णांनी तर संपूर्ण मानव जाती करता जे कॅन्सर ग्रहण केलं ते कोणाकरता केलं, की जे सगळे ज्याला म्हणतो की पापी तापी त्यांचे पाप घेऊन त्यांना कॅन्सर झाला होता. क्राइस्ट जर बघितलं तर क्राइस्टच्या जीवनामध्ये
त्यांना आपल्या परमपिता ईश्वरावरती किती प्रेम होतं, ठाकूरांना भवतारणीवरती होतं. म्हणण्याचा अर्थ काय की प्रत्येक अवतारांमध्ये जे काही एक त्यांचे जे विशिष्ट गुण आपल्याला बघायला मिळतात, त्या सगळ्या गोष्टी ठाकूरांच्या जीवनामध्ये सुद्धा जशाच्या तशा बघायला मिळतात. म्हणजे ते फुलफिलमेंट करण्याकरता आले होते, काही तोडण्याकरता आले नव्हते. या दृष्टीने अवतार वरिष्ठ असं ठाकूरांना स्वामीजींनी म्हटलंय. तरतम दृष्टीने नव्हे. तरतम करणं म्हणजेच ही आपल्या अल्पबुद्धी, संकुचित बुद्धी, अपरिपक्व बुद्धीचे ते एक प्रमाण होईल. पण मला पूर्ण विश्वास आहे की रामकृष्ण विवेकानंद भावधारेचे सर्व भक्त हे सुजाण आहेत, सुज्ञ आहेत, वाचन आहेत, चिंतन आहेत. तर त्या दृष्टीने कधीच ते बघणार नाही. तरीसुद्धा रामकृष्ण संघाचे वरिष्ठ संन्यासी विजयानंदजी महाराज वगैरे या विषयावरती बरेचसे चर्चा करायचे आणि जुने काही नोट्स चाळत असताना कम्प्युटरवरती खूप जुने त्यातलंही काहीतरी मला सापडलं आणि मला असं वाटलं की याच्यावरती आपण काही चर्चा केली पाहिजे. अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत, ते जेव्हा भविष्यामध्ये आपल्याला वेळ मिळेल त्याच्यावर चर्चा करण्याचा आपण नक्की प्रयत्न करूया. तर आजच्या या शुभदिनी भगवान श्रीरामकृष्णांच्या चरणी प्रार्थना करूया की त्यांच्या चरणी आम्हा सर्वांना शुद्ध भक्ती लाभो, त्यांच्या चरणी नेहमीच आम्हाला स्थान मिळो, अशी प्रार्थना करून मी माझ्या वक्तव्याला इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.